श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सत्यनारायण पूजेविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सत्यनारायण जर आपल्या घरामध्ये जर केलं तर आपल्याला सुख शांती समृद्धी आहे ते आपल्या घरामध्ये नांदते। सत्यनारायण आपल्या घरामध्ये का करायचं असतं? आपल्या घरामध्ये अन्नधान्य कमी पडणे, त्याचबरोबर ते पुरेसे न होणे, अन्नाला चव न येणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला की त्याला वाटा फुटून अनाठाई खर्च होणे, अशा विविध प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या ज्यावेळेस आपल्याला येतात तेव्हा घरात आपण घरच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला, तसेच आता आहे तो मार्गशीर्ष महिना, हा मार्गशीर्ष महिना आहे तो अतिशय पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा केली जाते, यांच्यासाठी हा महिना आहे तो समर्पित आहे। त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या हातून म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढे आपल्याला सत्यनारायण करता येईल तेवढी नक्कीच करा, कारण हा श्रावण महिना इतकाच पवित्र महिना आहे। ही अगदी सुवर्ण संधी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। त्यामुळे या महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये घरच्या घरी आपल्या घरातील जे काही साहित्य आहे त्या साहित्य वापरून आपल्याला जास्त काही खर्च करावा लागणार नाही। जे काय आहे आपल्या घरामध्ये तेच घ्यायचं आहे आणि त्यानुसारच आपल्यालाच स्वतः सत्यनारायण आहे ते करायचे आहेत। आता तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यामधील सत्यनारायण जे करणार आहात ते आपल्याला संकल्पयुक्त आहे ते करायचं आहे। आता आपण जे पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये जे केलं जातं त्याला आपण संकल्प आहे ते सोडत नाही, ते आपण असंच करतो। पण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला संकल्पयुक्त आहे ते सत्यनारायण आहे ते आपल्याला करायचं आहे। तर आपण किती सत्यनारायण आहे ते या महिन्यामध्ये करू शकतो? तर 3, 5, 7, 9, 11, 21 अशा प्रकारे तुम्हाला या संपूर्ण महिन्यात जेवढं करणं शक्य होईल तेवढे आपण करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे। सत्यनारायण जितकी जास्त कराल तितकंच तुम्हाला जास्त त्याचं फळ आहे आणि त्याचा लाभ आहे तो आपल्याला मिळणार आहे, आणि तेवढीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आहे ती आपल्या कुटुंबावरती राहणार आहे। सत्यनारायण म्हणजे काय? आपल्या घरातील अन्नधान्याची पूजा व त्याचे पालनपोषण करण्याची जबाबदारी ही भगवान विष्णूंकडे असते, आणि भगवान विष्णूंच्या अधिष्ठानाने पूजेने जर त्या धान्यांचे पूजन जर केले तर त्या धान्याचे सर्व दोष आहेत ते निघून जातात। सत्यनारायण ही पूजा आपल्या घरात केल्याने घरामध्ये पवित्रता, सुख शांती समृद्धी, आनंदी व प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात आहे ते होते। सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळातच आपल्याला करायची असते। म्हणजे प्रदोष काळ म्हणजे काय? सूर्यास्ताच्या अगोदरची 45 मिनिटे आणि सूर्यास्तानंतरची 45 मिनिटे या काळातच आपण हे जे सत्यनारायण आहे ते आपण करावं। ऐश्वर्य, धनसंपत्ती यांचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी हे आहेत, यांच्या कृपा आशीर्वादासाठी आपल्यालाही घरच्या घरी जी सत्यनारायण पूजा आहे ती करायची असते। आपल्याला यासाठी साहित्य आहे ते काय लागणार आहे? तर यासाठी आपल्याला साहित्य चौरंग किंवा पाट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। आंब्याचे 4 ढाळे घ्यायचे आहेत, त्याचबरोबर चौरंगाभोवती आपल्याला ते ढाळे आहेत ते लावायचे आहेत। पांढरे वस्त्र घ्यायचे आहे, जर तुमच्याकडे पांढरे नसेल तर तुम्ही पिवळेही घेऊ शकता, कारण भगवान विष्णूंना पिवळा ही जो रंग आहे तो अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपण पिवळंही घेऊ शकता। मीही पिवळंच घेतलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच दिसेल। बरोबर आपल्याला तुपाचा दिवा आहे तोही आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। सव्वा वाटी आपल्याला गहू आणि तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत। शिऱ्याचा प्रसाद आहे तो या पूजेसाठी खास मांडला जातो, हाच प्रसाद आहे तो दाखवला जातो। त्याचबरोबर आपण पुरणपोळीचा जरी करायचा असेल तरी आपण तोही करू शकता, पण आपण शिऱ्याचा जरी केला तरी चालू शकतो। त्याचबरोबर फुले आपल्याला घ्यायची आहेत, विड्याची पानं घ्यायची आहेत, हळदी कुंकू, 3 सुपाऱ्या आपल्याला यासाठी लागणार आहेत, कलश लागणार आहे, पाणी घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे किंवा दूध घेतलं तरी चालेल, अभिषेकासाठी ते लागणार आहे, खडी साखर नैवेद्यासाठी घ्यायची आहे, आणि फळे आपल्याकडे जर असतील तर ती फळे आपल्याला घ्यायची आहेत। त्याचबरोबर तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे, सत्यनारायणाचा फोटो आपल्याकडे असेल तर तो आपल्याला फोटो घ्यायचा आहे, बाळकृष्णांची मूर्ती आहे तीही आपल्याला घ्यायची आहे, आणि सत्यनारायण जे पुस्तक आहे तेही आपल्याला घ्यायचं आहे। आता आपण पूजा मांडणी आहे ती कशी करायची आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलंच आहे। आता आपण ती कशी करायची ते पाहूया। आपण प्रथम जी आपली फरशी आहे ती स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे। तेथे आपल्याला पाट मांडायचा आहे, पाटावरती पिवळं वस्त्र आहे ते टाकायचं आहे, आणि यानंतर आपल्याला कलश स्थापना आहे ती करून घ्यायची आहे। कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला ते गहू सव्वा वाटी आहे ते आपल्याला तेथे त्याचा गोलाकार असा करायचा आहे। त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे, आणि त्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। कलशाला
आपल्याला 5 हळदी कुंकवाचे पट्टे मधोमध आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. कलशामध्ये आपल्याला सुपारी, नाणे, अक्षदा, फूल, हळदी कुंकू टाकायचं आहे. त्या कलशावरती विड्याची 5 पाने ठेवू शकता किंवा आंब्याची 5 पाने तुम्ही ठेवली तरी चालतील, तेही ठेवायचे आहेत. आणि त्या कलशावरती आपण एक ताम्हण आहे ते ठेवायचं आहे. त्या ताम्हणामध्ये आपल्याला 1/2 वाटी तांदूळ आहे ते आपल्याला घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला कलशाची जी मांडणी आहे ती आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला 2-2 विड्याची पानांच्या अशा 3 आपल्याला जोडी घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला त्या कलशाच्या समोर आहेत त्या मांडायच्या आहेत. तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवरती त्या प्रकारे आपण त्या मांडायच्या आहेत. त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि 3 सुपाऱ्या आहेत त्या आपल्याला त्यावरती ठेवायच्या आहेत. तुमच्याकडे शंख असेल तर तोही आपण पूजेमध्ये ठेवू शकता. घंटा आपल्याला ठेवायचा आहे. पाण्याचा आपल्याला तांब्या आहे तो छोटा देवासाठी आहे तोही ठेवायचा आहे. खडीसाखर आहे तेही आपल्याला तिथे सर्व काही ठेवून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता ही आपली फक्त मांडणी करून झाली. आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. पूजेला सुरुवात करताना आपण प्रथम संकल्प आहे तो आपल्याला करायचा आहे. कारण आपण ही मार्गशीर्ष महिन्यातील जे आपण सत्यनारायण करत आहोत ते आपण जास्त संख्येमध्ये करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला संकल्प आहे तो बोलायचा आहे. संकल्प आपण बोलताना आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि आपल्याला संकल्प आहे तो बोलायचा आहे. प्रथम आपले नाव सांगावे, आपलं गोत्र आहे ते कोणतं सांगायचं आहे आणि तुम्ही ही जी सेवा आहे ती कोणती करत आहात, सत्यनारायणाची सेवा करत आहात, कोणत्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करत आहात तेही तुमचं कारण आहे ते सांगायचं आहे. त्याचबरोबरही आपण किती एकूण सत्यनारायण करणार आहोत तेही आपल्याला सांगायचं आहे आणि भगवान विष्णूंना सत्यनारायण यांना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे की ही माझ्या सर्व सत्यनारायण जेवढ्या आम्ही आता म्हणजे तुम्ही जी बोलचाल तेवढ्या मी करणार आहे ते माझ्या निर्विघ्नपणे पार पडू द्या. तुम्ही ही सेवा आहे ती माझ्याकडून करून घ्या आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू दे. ऐश्वर्य, धन, संपत्ती याने माझं घर आहे ते नेहमी बहरलेलं राहू दे. अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करून आहे ते पाणी खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला संकल्प आहे तो करायचा आहे. संकल्प झाल्यानंतर आता आपण प्रथम जी उजव्या बाजूची जी कलशाच्या उजव्या बाजूची जी सुपारी आहे ती गणपती बाप्पांची असते ते आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायची आहे. तुम्हाला मी स्क्रीनवरती सगळं काही दाखवलेलं आहे की आपल्याला कोणते मंत्र बोलायचे आहेत, काय करायचं आहे ते. तर तशा पद्धतीने जर तुम्ही आता आपल्याला सत्यनारायण करायचं म्हणजे सत्यनारायणाची जी पोथी आहे, जे पुस्तक आहे ते घ्यावं लागणार आहे. त्याप्रमाणे आपण पहिल्या सुपारीची गणपती बाप्पांची सुपारी म्हणून पंचोपचारी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. नंतर नैवेद्यही आपल्याला गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचं आहे. नंतर दुसरी जी सुपारी आहे ती आपल्या कुलदेवतेची असते तिची आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि नंतर पंचोपचारी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. नंतर आपण जी तिसरी सुपारी आहे ती वरुण देवतेची असते ती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे. त्याही सुपारीला आपण स्वच्छ पुसून नंतर जागेवरती ठेवून पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे आणि नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे. यानंतर आपण बालकृष्णांची मूर्ती आहे ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि बालकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे. प्रथम पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, नंतर पाण्याने घालायचं आहे. आणि आपण हे करत असताना आपल्याला जे मंत्र दिलेले आहेत ते आपल्याला संपूर्ण मंत्र त्या पुस्तकामध्ये आहेत ते आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत. नंतर ती मूर्ती स्वच्छपणे पुसायची आहे आणि वरील ज्या ताम्हणामध्ये आपण तांदूळ ठेवलेले होते तिथे आपल्याला ती मूर्ती आहे ती ठेवायची आहे आणि ती मूर्ती ठेवल्यानंतर पंचोपचारी ती जी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. नैवेद्यही आपल्याला तो दाखवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा आहे ती करून होणार आहे. त्यानंतर जो शंख ठेवलेला आहे त्या शंखाची पूजा करून घ्यायची आहे. घंटा ठेवलेली आहे त्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे. अशा प्रकारे संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपण नमस्कार आहे तो करायचा आहे आणि नंतर आपण प्रथम पहिला जो अध्याय आहे तो वाचनासाठी सुरुवात आहे ती करायची आहे. एकूण 5 अध्याय आहेत. आपल्याला संपूर्ण 5 अध्याय आहेत ते आपल्याला वाचन आहेत ते करायचे आहेत. अध्यायांचं वाचन झाल्यानंतर आपण शेवटी जो आपल्याला एक मंत्र दिलेला आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे. तो मंत्र म्हणायचा आहे आणि संपूर्ण पूजेवरती आपल्याला अक्षता आहेत त्या टाकायच्या आहेत. यानंतर आपल्याला आरती आहे ती करून घ्यायची आहे. प्रथम आपण गणपती बाप्पांची आरती करावी. यानंतर सत्यनारायणांची आरती आहे ती करायची आहे. आरती झाल्यानंतर आपण देवाला जो प्रसाद आपण ठेवलेला होता तो आपल्या प्रसाद आहे तो आपल्या घरातील सर्वांना तो प्रसाद आहे तो आपल्याला वाटायचा आहे. सर्वांना तो प्रसाद द्यायचा आहे. हा जो प्रसाद असतो सत्यनारायणाचा तो आपल्याला आपल्या घरातील व्यक्ती सोडून इतर बाहेर कोणाला हा प्रसाद द्यायचा नसतो. हा आपल्या घरातील सर्वांनीच खायचा आहे. अगदी पाहुणेरावळी जरी असतील तर त्यांनाही आपल्याला द्यायचा नाही. आपणच तो प्रसाद आहे तो खायचा आहे. हा नियम आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे.
यानंतर आपण उत्तर पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी करायची असते. उत्तर पूजा करताना आपण काय करायचं आहे की ही जी पूजा आहे ती आपण संपूर्ण आहे ती उचलायची आहे. ज्या सुपाऱ्या आहेत त्या आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत. पुढच्या वेळेस आपण सत्यनारायणची पुढची पूजा करणार आहोत त्यावेळेस आपण त्याच ज्या सुपाऱ्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या आहेत. बालकृष्णांची मूर्ती आहे ती जागेवरती ठेवून द्यायची आहे. ती जी फुलं आहेत, पानं आहेत ती सगळं निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहेत. त्यानंतर जे धान्य आहे ते आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचं आहे. ते धान्य जर आपल्या धान्यामध्ये जर टाकलं तर आपल्या धान्यातील जे काही दोष आहेत ते निघून जातात. वैभव, धनधान्य आहे ते आपल्या घरामध्ये नांदते. म्हणून हे आपल्याला अशा पद्धतीनं करायचं आहे. कलशातील पाणी आहे ते एखाद्या झाडाला घालायचं आहे. तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला आहे ते आपण घालायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये साध्या सिंपल पद्धतीने अगदी सोप्या ह्याने सत्यनारायण आहे ते करावं. खरंच हे सत्यनारायण तुम्ही करून पहा. तुमच्या घरामध्ये कितीही प्रकारच्या अडचणी असू द्या, आर्थिक अडचणी असू द्या किंवा धनधान्याच्या बाबतीत ज्या काही अडचणी असतील त्या नक्की दूर होणार म्हणजे होणार. ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे फक्त तुम्ही करून पहा. संकल्पयुक्त आहे ते करा आणि तुम्हाला काय अनुभव येतोय तो नक्कीच कमेंट करून नंतर तुम्ही सांगा. ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.